कमल पगारे किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। बनवूया आज आपण तंदुरी कुकरमध्ये। चला आज आपण चिकन तंदुरी बनवूया मस्तपैकी। धुवून घेतलेले याला 2-3 पाण्याने आणि आता विनेगर आणि मीठ लावून ठेवूया। विनेगर आणि मीठ लावून आणि पुन्हा धुवायचं आहे आपल्याला। हे बघा हे विनेगर आहे, विनेगर लावून घेते। चांगला आतून बाहेरून आपल्याला विनेगर चोळून लावून घ्यायचं मीठ टाकून। चला आता मी विनेगर आणि मीठ लावून झालेलं आहे। आता थोडं झाकून ठेवून देऊया 10 मिनिटांसाठी, 10-15 मिनिटांसाठी। चल आता चिकनला विनेगर लावून ठेवलंय, ते मुरायला ठेवून दिलं। मुरेपर्यंत आता हिरवं वाटण करून घेऊया आपण लावण्यासाठी। कढीपत्ता आहे, लसूण आहे, आल्याचा तुकडा आहे, कोथिंबीर आहे। कोथिंबीर दांड्यासहितच घ्यायची आहे आणि हा पुदिना आहे, पुदिना पण दांड्यासहित घ्यायचं आहे। आणि आता याला बारीक आपण वाटून घेऊया। कढीपत्त्याचा आणि पुदिनाचा स्वाद खूप छान येतो आणि कढीपत्ता टाकल्याने ना तंदुरीचा स्वाद खूपच वाढतो। झाले बारीक करून। चला आता 10-15 मिनिटं झालेले आहेत बघा। आता मी याच्यात ना पाणी टाकून कम से कम 4 पाण्याने धुवून घ्यायचं। बघा किती घाण पाणी निघत आहे। असं लावून ठेवलं ना विनेगर, हे बघा आता 4-5 पाण्याने धुवून घ्यायचे व्यवस्थित। हे बघा एक चिकनचं आहे ना साफ पाणी निघायला पाहिजे तोपर्यंत धुवत राहायचंय। धुवून झालेले आता मी पाणी नितरायला ठेवून देते। याचं ना पाणी पूर्ण नितरून जायला पाहिजे। आता पाणी नितरायला ठेवून दे। पूर्ण पाणी नितरल्यावर आपल्याला मसाले लावून घ्यायचे। चला पाणी नितरतंय तोपर्यंत मसाले दाखवते तुम्हाला। हे बघा 1 चमचा काश्मीरी पावडर आहे फक्त कलरसाठी आणि 1 चमचा तिखट मसाला, हा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर आणि आता अर्धा चमचा जिरा पावडर। अजून चाट मसाला, अजून मसाले बाकी आहेत ते पण दाखवते। हे बघा पाणी नितरून गेलंय पूर्ण। आता याचं उभं आडवं करून सनी हे बघा एवढं पाणी निघालंय। हे पाणी चांगलं काढलं ना म्हणजे कुकरमध्ये ठेवल्यावर जास्ती पाणी सुटत नाही त्याच्यासाठी। आता आपण मसाले लावायला घेऊया। सगळं व्यवस्थित पाणी निघून गेलेलं आहे। 1 वाटी दही घेतली आहे, याचं पूर्ण पाणी चाळून घ्यायचं आहे। तर आंबट दही आहे। चला दहीचं पाणी मस्त नितरून गेलेलं आहे, जाड झालंय। जरा जाड दही असली तर पाणी नितरायची गरज नाही पडत। माझं थोडंसं पातळ होतं त्याच्यासाठी मी पाणी नितरून घेतलंय। आता टाकूया काश्मीरी पावडर, लाल तिखट, हळद, धनिया पावडर नाही जिरा पावडर आहे सॉरी, धनिया पावडर, चाट मसाला, गरम मसाला, बटर 1 चमचा, तेल अर्धा चमचा, लिंबू 1, दही जास्त आंबट आहे। आणि आता टाकायचा आहे थोडासा लाल कलर, काश्मीरी मिरची आहे कलरवाली, थोडासा लाल टाकायचा आहे। आता टाकूया मीठ चवीप्रमाणे। मीठ थोडं टाकायचं, कालून घ्यायचं आणि कालून झाल्याच्या नंतर थोडंसं चेक करून बघायचं। चला आता कालून घेऊया। आता टाकायचं आहे 1 अंडा याच्यामध्ये आणि मग कालवायचं आहे। 1 जीव येईपर्यंत मसाले कालून घ्यायचे। मीठ थोडंसं कमी आहे म्हणून पुन्हा टाकत आहे। आता टाकायचं आहे 1 मोठा चमचा भरून हिरवं वाटण, त्यात पुदिना कढीपत्ता सगळं आहे। पुन्हा टाकते मी अर्धा चमचा। आता टाकते बारीक करून घेतलेली कस्तुरी मेथी। आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या दही जे आहे ना चाळणीवर पाणी सगळं काढून घ्यायचं। चला आता मसाला झालेला आहे आपला। आता आपण चिकनला लावून घेऊया। सगळा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित। सगळा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला 8 ते 10 तास याला मुरून द्यायचं आहे चांगलं, म्हणजे छान शिजते। हे बघा याच्यामध्ये सगळं मसाला जायला पाहिजे व्यवस्थित। हे बघा सगळा संपवला मसाला मी। चला आता सगळा मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे। आता फ्रीजमध्ये मी ठेवून देते। 8 ते 10 तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे। चला बघा चिकन काढून घेतलंय आता फ्रीजमधनं। 5 मिनिटं आपण ठेवून देऊया, नंतर आपण कुकरला शिजायला। चला आता आपण शिजायला ठेवून देऊया। झाले 10-15 मिनिटं बाहेर ठेवू।
कुकर ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये डबा ठेवायचा आहे. आता याला 15 ते 20 मिनिटं फुल गॅसवर ठेवायचं. चला आता झालेत 20 मिनिटात कुकर खोलून घेऊया. मी जरा कुकरच्या आतलं भांडं बदललं होतं. डबा ठेवला होता तर डबा काढून आणि जर्मनीचा टोप ठेवला, जरा जाड आहे म्हणून, डबा पातळ होता. चला आता हे काढून घेऊया अलगद. काढायचं कसं बघा, असं अलगद झाऱ्याचं हे करून आणि अलगद काढायचं. बटाटा टाकत आहे आणि याच्यावर आपल्याला भाजून घ्यायचं. तुमच्याकडे फुलके भाजायची जाळी असते ना त्याच्यावर पण भाजलं तरी चालतंय, पण माझ्याकडे नाही म्हणून तव्यामध्ये करत. चला आता कोबीचा सलाद बनवत आहे. मीठ टाकलंय, लिंबू टाकलाय, हिरवं वाटण टाकलेलं, थोडंसं मिरची पावडर टाकलेली आहे. झाली आहे तयार आहे बघा. छान शिजली पण मस्त पैकी आहे बघा. एकदा तुम्ही करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा आवडली का रेसिपी. बाय बाय.